आज मी एकदम चटपटीत आणि तिखट अशी आळूची वडी बनवते, पण त्याच्यामागचं कारण असं आहे की ही आळूची पानं आहेत ना, ती मला माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या मावशीने दिलीत आणि पानं इतकी छान आहेत बघा, एकदम हिरवीगार आणि मोठी मोठी. तर म्हटलं चला याचा एक छान असा व्हिडिओच बनवावा. पानं स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये चांगली पॅक करून ठेवलेली होती. तुम्हाला पाणीवरती दिसतंच आहे. आता याला चांगली पुसून पण घेणार आहे आपण. आता याच्यामागचं एक मी तुम्हाला सिक्रेट पण सांगणार आहे. घशामध्ये बऱ्याच वेळा लोकांना खात्या वेळेस खवखवतं, तर त्याच्यावरती उपाय काय आहे आणि तो तुम्हाला याच्या अगोदर कुणी सुद्धा सांगितला नसेल, तो मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला सुरुवात करूया. पानं आपली स्वच्छ पुसून झालेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता वाटणामध्ये तुम्हाला जिरं टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. आपण नंतर 2 वेळा जिरं वापरणार आहे, त्यामुळे मी इथेच काही जिरं टाकलेलं नाही. आता पान आहे ना, त्याच्या पाठीमागची शीर आहे ती आपण हळूच काढून घ्यायची चाकूने, कारण ही शीर जर नाही काढली ना तर आपण वडी ज्यावेळेस गोल गोल फिरवतो त्यावेळेस बनली जात नाही व्यवस्थित. त्यामुळे ही पाठीमागची शीर काढावी लागते. शीर काढून झाली का त्याच्यावरती बेलण्याने थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे शिरा चांगल्या पॅक बसतात आणि वडी बनवते वेळेस अडचण येत नाही. असंच बाकीची सगळी पानं पण आपण करून घेणार आहे. शिरा काढायच्या आणि बेलण्याने थोडंसं लाटून घ्यायचं. आता पीठ तयार करूया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. अर्धी वाटी इथं तांदळाचं पीठ वापरले. नंतर जे वाटण केलं आपण मिरची आलं लसणाचं ते टाकूया. 1 चमचा हळद घातली, 1 चमचा जिरा पावडर आहे, 1 चमचा ओवा घेतला आहे, लाल तिखट 1 चमचा वापरायचा आणि 2 चमचे इथं तीळ घातले. चवीप्रमाणे मीठ घालूया आणि अर्धी वाटी चिंचेची चटणी घातली. अगोदर चिंचेच्या चटणीबरोबर पीठ मळायचं आहे. जर लागलं तर पाणी भरून थोडंसं घालायचं आहे. आता तुम्हाला मी म्हणलं होतं ना सिक्रेट काय आहे, तर ही चिंचेची चटणीच सिक्रेट आहे. चिंचेची चटणी बरेच दिवस मुरलेली असते, त्यामुळं ती चटणी जर आपण या पिठामध्ये घातली ना तर घशामध्ये अजिबात खवखवत नाही. तुम्ही जर हे कधी अगोदर करून बघितलं नसेल तर आता आवर्जून करून बघा. अजिबात खवखवणार नाही आणि व्यवस्थित वडी आपली तयार होईल. तर अशा प्रकारे आपलं पीठ पण तयार झालं आहे. पानावरती सगळं पीठ व्यवस्थित लावून घेऊया. आता या पिठामध्ये मी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालतंय. गरजेचं नाही आहे की तांदळाचं पीठ वापरलंच पाहिजे. अगदी थोडासा खुसखुशीतपणा यावा म्हणून मी तांदळाच्या पिठाला थोडंसं इथं टाकलेलं आहे. अशाच प्रकारे दुसरं पण पान आपण वरून टाकूया आणि त्याच्यावर पण पीठ लावून घेऊया. पीठसुद्धा लावताना जास्त पातळ करू नका. पातळ पीठ लावलं तर काय होतं, वडी ज्यावेळेस आपण दुमडतो ना त्यावेळेस वडीतून सगळं पीठ बाहेर येतं. त्यामुळं घट्टसर पीठ असावं नेहमी. थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित पीठ लावायचं. एकदम पाणी टाकलं तर जास्त पातळ झालं तर परत आपल्याला वरून पीठ टाकावं लागतं आणि पीठ टाकलं तर तेल मिठाचं प्रमाण कमी जास्त होतं. तर अशा प्रकारे छोटी छोटी पानं होती ना ते सुद्धा सगळी मी वरून लावून घेतलेत आणि जेवढं पीठ आपण तयार केलेलं होतं ना तेवढं सगळं इथं संपलंय. दोन्ही साईडने चांगलं दुमडून घेऊया आणि त्यावरती पण थोडंसं पीठ लाव, म्हणजे ज्यावेळेस आपण रोल करतो ना त्यावेळेस ते व्यवस्थित चिकटला जाईल, तो बाजूला सरकणार नाही, म्हणून इथं थोडंसं पीठ लावून घ्यायचं. सगळीकडे व्यवस्थित पीठ लावून झालं का याचा लगेच आपण गोल रोल तयार करून घेऊया. रोल तयार करताना पण एकदम दाबून तयार करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित चिकटला जातो, सुटला जात नाही, म्हणून अगदी दाबून त्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचं. अशा प्रकारे बघा मस्त रोल तयार झाला. एकदम पॅक रोल तयार झाला पाहिजे, अजिबात सुटायला नको. तर तयार झालेला रोल आपण स्टीम करून घेणार आहे. त्यासाठी जाळीदार भांड्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिकटू नये वाफरल्यानंतर सुद्धा. त्यावरती रोल ठेवायचा. गॅसवरती आपण स्टीम तयार करायला ठेवूया. आपलं इडलीचं भांडं असतं ना त्यामध्ये आपण थोडंसं अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून स्टीम तयार केले, त्यामध्ये हे भांडं ठेवूया आणि लगेचच झाकण ठेवूया. एक वाफ येईपर्यंत चांगलं वाफवून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे असं स्टीमर नसेल ना तर तुम्ही कढईमध्ये आपण चाळण वगैरे ठेवून स्टीम करतो ना तसं स्टीम केलं तरी सुद्धा चालेल. आता आपण चाकू टाकून पण बघितले बघा, एकदम क्लीन निघाला, व्यवस्थित पीठ वाफरलेलं आहे. याच्या वड्या लगेचच काढून घेऊया. एकदम क्लीन वडी निघाली पाहिजे, अजिबात तुटायला नको आहे कुठल्याही बाजूने. तर बघा एकदम मस्त परफेक्ट अशी वडी कापून तयार होते. अशाच प्रकारे बाकीच्या पण वड्या कापूया. आता ही वडी तुम्ही कशी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर किंवा कोरडी खाल्ली तरी सुद्धा घशामध्ये खवखवत नाही. कारण मी चिंचेची चटणी जवळजवळ महिनाभर झालं असेल बनवून ठेवलेली होती आणि ती चांगली मुरलेली आहे. जर तुमच्याकडे तेवढ्या वेळ चटणी मुरलेली नसेल तर तुम्ही 1-2-3 दिवस मुरलेली असेल तरी ती सुद्धा चालेल. त्यामुळे सुद्धा घशामध्ये अजिबात खवखवत नाही. आता गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये तेल गरम झालं का या वड्या चांगल्या इथे कमी गॅसवरती कुरकुरीत अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्ही या आळूच्या वडीला शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता, दोन्ही पण चालतंय. तर दोन्ही बाजूनी चांगल्या आपण व्यवस्थित कमी गॅसवरती कुरकुरीत करून घेऊया. आळूची पानं मोठी असल्यामुळे वडी मोठी आणि एकदम पसरट आली.
आणि एकदम मोठी मोठी जाड पण कापली मी, कारण थोडीशी जाड कापली ना दिसायला छान दिसते. पण मधला भाग असतो ना तो कच्चा राहू नये म्हणून चिमट्याने असं पकडायचं आणि तो पण फ्राय करून घ्यायचा, म्हणजे मधला भाग पण व्यवस्थित फ्राय होऊन जाईल. त्या मावशीने गॅलरीच्या कुंडीमध्ये ही पानं लावलेत बरं का, आणि किती मोठी मोठी पानं आलेत बघा. कसं जपलं असेल ना त्याने व्यवस्थित. मस्त पानं होती, त्यामुळे इथं वड्या पण छान झालेत, पसरट आणि व्यवस्थित. आणि कलर पण छान आलाय, एकदम गोल्डन ब्राऊन असा. तर बाकीच्या वड्या पण आपण कमी गॅसवरती अशाच फ्राय करून घेऊया. आणि जर तुम्हालाही घशामध्ये त्रास होत असेल तर हे सिक्रेट वापरून बघा, अजिबात त्रास होणार नाही. जर तुमच्याकडे जास्त दिवस मुरलेली चटणी नसेल तर एक 4-5 दिवसांची चटणी मुरलेली असेल ती वापरा, किंवा रेडीमेड बाजारामध्ये मिळते ती वापरली तरीसुद्धा चालतंय. तर अशा प्रकारे मस्त रेसिपी बनवून तयार आहे. कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.